Recording has started. किती लोक आलो आपण? दोनच लोक आहेत. शुभांगी विद्वांस, पल्लवी. जय जय गुरु. आपणच जय गुरु करणार तुझ्यात आले बरोबर. आल्या सुजाताताई आल्या, शुभांगीताई पण आल्या. माझी गुड मॉर्निंग. येस, येस, आमची आमची गुड इव्हिनिंग. वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू. अगं काय आहे, मला हेच नाही नाही नाही, होत. तुम्ही सोडू काय नका होतंय? बरं का, पण तुम्ही सोडू हा, नका. सोडू नका. हम्म. आपला नंबर कमी होऊन चालणार नाहीये. हा, आम्ही तुम्हाला मदत काय करू काय लागेल ती. काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काही नाही आहे. माझा सोमवार बुधवार शुक्रवार ना माझा क्लास असतो 10 ते 12. हम्म, अच्छा, ओके बर. ओके. असू दे अगं, हे त्यामुळे आता मला त्या पीडीएफ दिवशी बघून जमत होईल. नाही. आणि सॅटर्डेला तर काय, कोणाला तरी जेवायला बोलवलेलं असतं, कोणाकडे जायचं असतं, त्यामुळे हं, होईल होईल, म्हणून. नाहीतर पीडीएफ असं बघून काही होईल नाही. अभ्यास. हं. अभ्यासाचं मी काय अजून अभ्यास बिभ्यास काय मी करत नाही. मी फारसं बघत नाहीये, सॉरी. नाही ठीक आहे, मग काय हरकत नाही, नाही. तुम्हाला अगं जेव्हा वेळ वेळ मिळेल तेव्हा मिळाला की करा, काही वाचत राहा. प्रॉब्लेम नाही. हा, वेळ मिळेल तेव्हा पीडीएफ फक्त बघत राहा. विसरू नका की आपण संस्कृत करतो एवढं. हा. नाही, बाकी काय. ते आठवण होते मला, पण कंटाळा हा. येतो. टू टेल यू निदान द ट्रूथ, इट्स निदान ते इट्स पुस्तक लाईक आता उशिरा. काय किती बोर झालंय असं होतं मला ते संस्कृतचं हा हल्ली हा, हल्ली. हा. अच्छा, इंटरेस्ट राहिला नाही एवढा आता पहिल्यासारखा. हा, म्हणजे फार ग्रामर आहे ना. आणि ते दुसरं एक पुस्तक बघितलं, कुठलं ते 7 आणि 8 मध्ये तर इतकं सगळं भरलेलं आहे. ते सगळं वहीत लिहायचं म्हणजे पुन्हा म्हटलं बापरे, हे म्हणजे जरा जास्त होतंय. आय डोंट सगळ्यांना वॉन्ट टू पुल ऑल ऑफ यू डाऊन. आय एम जस्ट, तुम्ही विचारलं म्हणून सांगते, दुसरं नाही काही नाही, नाही. असं काही नाही. नाही, करू आणि आपण. ओव्हरऑल जरा सगळ्या सगळ्यांच्याच हे होत आहे. पण सगळे आपण एकमेकांना धरून कम्प्लीट करूया. आम्ही 11वा पाठ परवा घेत होतो, म्हणजे काल सुरू केला, हो लंका हो, नगरी. मी हा. बघितलं आलेलं हो हो हो. लंका नगरीचं. हा. तर काल आज सकाळी मी थोडंसं मग वर्किंग केलं त्यावरती. त्याच्यामध्ये कसं हम्म. आहे, मी आता काल बघितलं, मी हे पण काढून बघितलं, ते सुंदरकांड. हे जे श्लोक हा आहेत, ते श्लोक कसे हा सलग नाही घेतलेले. म्हणजे हा हा एकच नाही किंवा अजून एक घेतला तसं नाही. अनेक श्लोकांची हा सरमिसळ हा. झालेली आहे त्यामध्ये. हो. ओके ओके. आणि त्यामुळे मध्ये मग काय मध्ये होतं की आले. त्या अर्थ थोडासा कुठेतरी डिस्टॉर्ट होतोय तो. हा आता हा, हा हा म्हणजे पहिला जो असं श्लोक, सलगता येत नाही का त्याच्यात, नाही कसं असं येते, म्हणायचंय. एका श्लोकातलं एक वाक्य, तर त्यानंतर 4-5 श्लोकामध्ये दुसरं वाक्य असं घेतलंय. जसं आता हा अरे जो श्लोक बापरे. हा. दिसतोय तुम्हाला समोर, हा सनिर्जित्य पुरीम श्रेष्ठाम लंकाम ताम हा कामरूपिणी. आणि हा. पुस्तकात ते दुसरं निशी लंका महासत्व विवेश कपी कुंजरा असं हो दिलेलं आहे. तर हे विक्रमेन जे हा. आहे, हो. हे हा. सनिर्जितच्या खाली विक्रमेण आहे, त्यानंतर अद्वारेण आहे, त्यानंतर निशिलंका आहे. अच्छा, म्हणजे ओ. मधल्या 2 लाईनी काढल्या आहेत हा, पुस्तकात का? ह्या हो. पुस्तकामध्ये येतात ना आपल्या अभ्यासाला, त्या 2 लाईनी हा नाही आहेत. हा. ओके. ओके ओके. त्यामुळे काय होतं, वाव, कुठेतरी तुम्ही आपलं ते खूपच अभ्यास केला तर. लिंक. नाही, काय होतं ते हो, काल आम्ही केलं ना, दिलीपजींनी खूप केलंय. कन्फ्युज झालो आम्ही थोडंसं काल हो अनेक हो, ठिकाणी. शब्द बरेच काढले आणि हा, आणि ह्याच्यातले तुम्ही आता हे कुठून जे, आणि सगळं हे मिळवलंय त्यांनी. हो, नाही, हे काय केलं मी, खूप छान दिलंय. माझ्याकडे कापते म्हणून त्याचं हे डिक्शनरी घेतली मी त्यांची. ते डिक्शनरी हा. आणि थोडं अच्छा. इकडे तिकडे पाहून मग करतो असं मी काहीतरी. नाही त्या हो पण जी किती. माहिती हा, नाही वेळ जातो त्यात, पण काय थोडंसं हा, खूप ऑथेंटिक वेळ माहिती लागला मिळते. असेल. फक्त काय होतं, तो अर्थ हो. जो असतो ना त्यामध्ये, तो अर्थ मी हा शब्दाप्रमाणे काढला, तसं म्हणजे यात कसं त्यांनी हा. डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं आहे, एवढं नाही काढला हो. मी. आता हे ओके पहिला ओके. जो श्लोक आहे, याच्यात कसं हम्म. त्यांनी दिलंय, पहिलं आपल्या वाक्यात हा कसं आहे इथे, की लंका नगरीला स्वतःच्या पराक्रमाने जिंकल्यानंतर, असं नाहीये ते. हा ही हा कामरूपिणी जी आहे ना, ती देवी आहे. हा. बर. आणि तुम्हाला आठवत असेल तर, लंकेच्या प्रवेशद्वारावरती एक हा मोठी राक्षसीन त्या ठिकाणी पहारा हा. द्यायला होती, असं एक त्या ठिकाणी वर्णन होती आहे. असं आहे. हा, हो, तर महाभारतात. ती जी आहे ती रामायण. लंकिनी, तिचं नाव. आणि ते हा. लंकिनी ओके. नावाची जी आहे ती कामरूपिणी किंवा चामुंडा हा. देवीचं रूप आहे ते. ओ बर आणि बर तिची बर. जबाबदारी असते की हम्म. लंकेचं संरक्षण करायचं, कुणाला येऊ द्यायचं नाही. हा, हा तर तिचा पराभव रावणाला हा करून असतो तो आत तसं एंट्री ती असते. करतो, आत प्रवेश करतो. हम्म.
तर हे बरोबर लंका नगरीला नाही प्रवेश केलं, तर तिचं नाव लंकिनी असतं. त्या लंकिनीला स्वतःच्या पराक्रमात जिंकल्यानंतर, कारण हे असं वाटतं की अच्छा यांनी असं तर आहे. नुसतं प्रवेश केला आतमध्ये, लंका नगरी कशी काय जिंकली? हा लंका नगरी जिंकलीच नाही त्यांनी, लंकिनी नावाच्या देवीला जिंकलं. त्या ठिकाणी देवी म्हणा, राक्षसी म्हणा, त्या ठिकाणी राक्षसिणीला. हा, बरोबर. जिच्याकडे ते रक्षणाची जबाबदारी असते. बरोबर, म्हणजे दारावरती तिला ठेवलेली, हा तिलाच हा आधी हा मारलं आणि मग यांनी हा प्रवेश केला. हा. हा, हा. मग प्रवेश केला. हा, हम्म, हम्म. तर अशी अच्छा कथा असं. तेव्हा ती कथा, त्यामध्ये हा जो ओके. श्लोक आहे, या श्लोकाचा जो अर्थ त्यामध्ये दिलेला आहे, म्हणजे त्या पुस्तकामध्ये जो हे अर्थ दिलाय तो हा तो अर्थ असाच आहे हो की महाबली, महावंग, हा महातेजस्वी वानरश्रेष्ठ हनुमान जी ने लंकापुरी की हा कामरूपिणी अधिष्ठात्री देवी को अपने पराक्रम से जीतकर द्वार से न जाकर कूद कर पराकोट की दीवार हा फांदी और लंका में हा प्रवेश किया. बरोबर, आता कळलं. हा. हे आता तर कळलं. हा हा काल जरा छान कळलं कन्फ्युजन आता. होत होतं. हा कोणता आता श्लोक अर्थ आहे? लागतोय म्हणजे. पहिला पहिला श्लोक जो आहे आता तो. तुम्ही बोलले तर कोणता श्लोक आहे? पहिला पहिला पहिलाच आहे. पहिलाच स आहे ना? हा, स ओके ओके. निर्जित पुरी श्रेष्ठाम. दिलीपजी, ते संस्कृत इंटू मराठी अशी आहे का ते पुस्तक? म्हणजे तुमच्याकडे जे डिक्शनरी आहे ती? हा, ते हिंदी हिंदी आणि संस्कृत आहे. हिंदी अच्छा, संस्कृत हिंदी हिंदी आहे आहे. माझ्याकडे. त्याचं नाव टाका तुम्ही मग आपल्या ग्रुपवर, कोणतं पुस्तक बरं तुम्ही बरं, ठीक आहे, वापरताय. चालेल हा, चालेल चालेल. कुठलं ते आपटेंचं. आहे, सविस्तर आहे तसं ते, म्हणजे हा. प्रत्येक शब्दात त्यांनी फोड भरपूर दिली करून त्यामध्ये. हो नाही, तुम्ही तर पुस्तकाचं खूपच नाव कष्ट जरी घेतलेले टाकलं ना दिसतात. तरी हा बघूयात. हा, तुम्ही पाठवतो. खूपच कष्ट घेतलेले दिसतात. नाही, आता करतोय तर मग करू व्यवस्थित, का मग समजतंय आपल्याला, तर मग काय होतं मध्ये नाही अर्धवट बरोबर काही आहे. कनेक्शन न केलेलं बरं, मग ते नाही, व्यवस्थित सुजाता अर्थ सारखं कळला होतं. पाहिजे ना, ते हा बरं झालं. खूपच छान केलेलं आहे अभ्यास ते. हो केल्यामुळे हो कळला. हो ना, प्रत्येक शब्दाची फोड करून. हे बरोबर आहे. प्राकारम, हम्म. प्राकारम म्हणजे ते भिंत, ते त्याची हा त्या म्हणजे हा. एंट्रीचे त्या, आणि आता आता तुम्ही सांगितलं ना, पण ते मला हा आठवलं, आपल्या त्या हा दूरदर्शन वरती पण हो दाखवलं हो होतं. हो, येस येस. त्या हो, हो. त्या लंकिणी कोणतरी रामायणात दाखवलेलं. राक्षसिणीला, हा रामायणामध्ये सॉरी, हा, हा. दूरदर्शनवर, की हो तिला हो. आधी हो. मारतो तो आणि मग त्याच्या आत शिरतो तो. हम्म. कारण त्या हम्म. समुद्रात सुद्धा भरपूर त्यांनी मगरी वगैरे ठेवल्या होत्या हम्म. रावणाने, की कोणी तिथे येस. येऊच नाहीये म्हणून. हो. असे हा, ते सगळे हे त्यांनी पार करून लंकेत गेला तो येस, हनुमान. ते दाखवलं होतं दूरदर्शनवर. करेक्ट करेक्ट करेक्ट. हम्म. ते गाव राखे असतो तसं ती लंकिणी हा ठेवली हा शाळेत. हा, ते आता बरोबर ते आहे ना, आणि राक्षसीन दाखवलं गेट वरती, त्यामध्ये. हा गेट वरती कोणीतरी पाहिजेच ना, हम्म. मेन आता एंट्रन्स हे जे आहे गेट ना, हा वर. दुसरा जो आहे, हा 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 दुसऱ्याचं काय त्या भवनाद ठिकाणी, भवनम गच्छन् ददर्श हा. पवनात्मजः विविधाकृती रूपाणी भवनानी ततस्ततः. तो ते खूप कळलं पुढे होतं थोडंसं, घरावरून. हम्म. तो श्लोक बराच पुढे येतो. आता हा जो होता तो 1 आणि 2 नंबरचा होता, पहिला जो होतो, आणि पुढे हा येतो 9 आणि हा, 10 नंबरचा हो. श्लोक येतो. हा राघवा, ते असं आहे, ते राघवार्थ चरंदी मार्गदर्श, त्यातला अर्धा भाग घेतला त्यांनी, भवनात हम्म. भवनम गच्छन्त, ते अर्धच घेतला श्लोक तो. आणि नंतर अच्छा विविधाकृती असं. रूपाणी भवनानी ततस्ततः शुश्राव मधुरम आणि गीतम त्रिस्थान स्वरभूषितम. आणि तिसऱ्यातला थोडा तिसऱ्या श्लोकातला घेतलंय हा, थोडं. हे जे आहे ना, दुसरा श्लोक जो आहे ना, तो ओरिजिनल हम्म. 9 आणि 10 मधला अर्धा घेतला हा, त्याने. म्हणून ज्याचा खाली अर्थ, त्यांनी 9-10 लिहिले का? हा, श्लोक 9-10 9-10 लिहिले. आहे त्याचा तो. हम्म. त्याचा अर्थ असा होतो की श्री रामचंद्र का पूरा कार्य करने के लिए हनुमान जी लंकापुरी को देख प्रसन्न होते थे, और जानकी जी को खोजने के लिए एक घर से दूसरे घर जाते हुए विविध आकार के घरों को देखते थे. मग त्यांचा अरे उद्देश काय बापरे. होता की या घरात स्थिती आहे का, कुठे माहित नाही ना ती, इथे आहे का, तिथे हा, आहे का, मग तो या घरात आहे का, शोधतोय. त्या हा. घरात आहे का, असं प्रत्येक घर पाहत चालले हा. होते. उन भवनों में हम्म. सुंदर गाने का शब्द सुनना पड़ता था. वह गान हम्म. वक्षस्थल कंठ है थे, कंठ और मस्तक से निकले हुए मंद्र मध्य और तार नामक स्वरों से युक्त था. असा त्याचा अर्थ आहे. हे तिसऱ्या श्लोकात आहे. हा हा, हे दुसरं आणि तिसरं. हो, हे दुसरं आणि तिसरा जो श्लोक आपला आहे, हा. त्याचं म्हणजे काही दुसऱ्यामध्ये गेलं, काही तिसऱ्यामध्ये गेलंय. आणि हे जे हा. स्त्रीना मत समृद्धीना जे येते, अजून वेगळं येते. हम्म. हे तिसराच काहीतरी वेगळाच अर्थ. आता हे जे इथे हा.
त्रिस्थान म्हणजे बरोबर आहे. त्रिस्थान म्हणजे ते तीन ते. त्यांनी हा काय केलंय, हा स्त्रीणाम मद समृद्धानामचा अर्थ दिलाय खाली. सुश्रावचा वर दिलेलाच आहे, असं झालंय ते. हो हो आणि त्याच्यात मग खाली फक्त त्या एकाच वाक्याचा खालच्या हो अर्थ हो दिलाय. हो 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 हं. ते ते झालं. स्वर्गातील हे जे वाक्य आहे ना, हा. हे स्त्रीना जे आहे ते दुसऱ्या श्लोकातलं आहे आणि हे सुश्राव जे आहे दुसऱ्या श्लोकातलं आहे. आता हा जो शब्द इथे आहे चाप्सर सामीव, त्याचे हे हो. च अप्सरस अप्सरस ईव अप्सरस असं काहीतरी ते. अप्सरस अप्सरस म्हणजे अप्सरा. सामी साम त्याचा जो धातू आहे साम तो इव अप्सरस असा आहे तो. साम इव काय? अप्सरस साम इव का? हा अप्सर अप्सरस ईव. हा अप्सरस साम इव हा सामीव. असं असेल ना? नाही तेव्हा किंवा सांगतो मी. समीव. काही जे टेबलमध्ये आहे त्या हा हा नेमका टेबल कुठे गेला तो. आहे आम्हाला मोबाईलवर दिसतंय. हा ते मी त्यामध्ये म्हणजे तो जो शब्द तुम्ही आहे ना तो पाठवलेलं हो 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 तर अप्सरा साम त्याचं इव. हा अप्सरा सामी ईव आणि त्याच्या पुढे दिलं बघितलं ना तुम्ही धातूमध्ये तर अप्सरस हो म्हणून दिलं त्याने ते. हो हो म्हणजे अप्सरा हा असा शब्द हा नाही तो अप्सरस आहे तो. अप्सर आहे हम्म. नुसतं. अप्सरस ते अर्ध स आहे त्यामध्ये अप्सर. पायमुळे स. आणि हे जे आहे इथे डावा पाय लंकेमध्ये ठेवला कारण या जे ठेवला वामपद शत्रूच्या मध्ये त्याचा ह्याचा हा रेफरन्स नाही मिळाला मला कुठे. तर तो कुठे बर बर ते बघावं लागेल हम्म. किंवा सरांना विचारतो. हम्म. हा. हा. हे पहिला श्लोक आला दिलीपजीकडे मोबाईल म्हणजे ह्याच्यावर. आपण हा इथं पहिलं झालं का. आता स्क्रीनवर. हे हा दुसरं झालं हे हो. कंठ झालं हे झालं. तिसरं हा हे नुपुरांचं हा. नुपुरांचं हे आहे ना ते हे अशा स्त्रियांच्या नुपुरांचा आवाज कसा येतो त्याचं वर्णन तिथे आहे की त्या मुली ज्या आहेत त्या पायऱ्या चढतात आणि उतरतात वर्षामधल्या वर्ष. कारण इथे त्यांनी जे आहे ना हे कुठे गेलं ते हे विविध कृतिरूपाणी भवनानी ततस्ततः. नाही पुढचा तिसरा त्याच्या नाही ते पुढचा झालं हे दुसरं आहे ना हा पुढचा नुपूरच त्याच्या पुढे ह्याच्यात दुसरा ह्याच्यात झाल्यावर नाही पुढचा. ह्याच्यात नाही आलं वाटतं हे. ह्याच्यात आहे नुपूर हे काय. हा तर ते त्यांचा आवाज केव्हा येतो नुपुरांचा ते जेव्हा तिथे चढ हा उतार करतात त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यांचे कमर लावले घुंगरूचा वगैरे आवाज येतो. कमरेचा पण हा वाजत असेल. हा 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 नंतर हे छान सुद्धा जे वाटत. आहे ते हे 2-3 श्लोकांचे मिळून आहे ते. काही राक्षस हम्म जे आहेत ते मंत्राच्या हे करतात मंत्र म्हणतात ते. आता अध्ययन करीत हम्म असले म्हणजे मंत्राचा अभ्यास करतात ते मंत्र हम्म त्याला ऐकू येतात. आणि काही स्वाध्याय करतात. स्वाध्याय म्हणजे काय की त्यांना ठराविक काय ते म्हणायला दिलेलं असतं ते करतात ते. अध्ययन हा, अभ्यास करतात अध्ययन करतात ते. आणि अध्ययन. असे हा निशाचर म्हणजे राक्षस लोक ते. आणि काही राक्षस लोक रावणाची स्तुती करत होते आणि काही लोक गर्जना हम्म करत होते. असं त्याला फिरताना आढळलं हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी. हा आणि वेगवेगळे राक्षस कसे हा दिसले. हा आणि ते हा लोक असं सगळं तो वर्णन करतो तिकडचं लंका वर्णन नगरीतलं. त्याला काय काय दिसलं ते. तिथल्या हो लोकांच्यावर हो कोण काय काय करत. हो हो छान 5व्या आहे. श्लोकामध्ये आपण काय म्हणलं तर गुल्मे. हो. हा जो 5वा श्लोक हा बघितला ना गुलमे तुम्ही गुल्मे. हा, तर आपण गुल्मचा एक हा अर्थ आपण मागच्या वेळेस बघितला होता तो म्हणजे झुडूप. झाड लहानस हो झुडूप. झुडपाच्या मागे लपलास का हा, तू असं विचारते ती. झुडूप हा झुडूप बरोबर. हा तर मग इथे इथे ते गुल्मचा नाहीये. वेगळा अर्थ पण आहे. गुल्म म्हणजे सैन्य. हम्म अच्छा गुप्तहेर एकदम वेगळाच गुप्तहेर. अर्थ आहे. हा तर हे जे आहे ना अच्छा. ददर्श हम्म. मध्यमे गुल्मे. तर हा. रस्त्याच्या मध्ये जे सैन्य उभे आहे त्या ठिकाणी हम्म. त्या राक्षसांचे गुप्तहेर पुष्कळ आहेत असा अर्थ हम्म त्याचा. चरांचा अर्थ अच्छा. गुप्तहेर येणार. चर चर म्हणजे हे गुप्तचरचं चर. राक्षसाचं म्हणजे चरण म्हणजे राक्षस म्हणजे निशाचर. त्याच्यावरचे गुप्तहेर. हा चर म्हणजे हम्म. फिरणार आहे ना. फिरणार चर म्हणजे फिरणारे. फिरणारे. हम्म. हा, फिरणारे. या ठिकाणी जो हा, रेफरन्स आपण आहे कालचं बोललो. ते सैन्यामध्ये फिरणारे चर म्हणजे गुप्तहेर. हा हम्म. हा म्हणून त्याने बरोबर. दिलंय खाली इथे की राजमार्गाला अडून उभे प्रचंड असलेले प्रचंड राक्षस सैन्य की त्यांना दृष्टीत पडले. नगराच्या मध्यभागी हा. त्याला रावणाचे म्हणजे राक्षसांचे अनेक गुप्तहेरही दृष्टीस पडले. तर हे सुद्धा दोन श्लोकांचं मिळून एकत्र केलेलं आहे. हम्म समावृत्त म्हणजे आवृत्त म्हणजे झाकून घेणे. समावृत्त म्हणजे चांगल्या प्रकारे झाकून घेणे म्हणजे रस्ता अडवणे. अडवणे समावृत्त म्हणजे राजमार्ग त्या अडवून काय? सैन्याने अडवलेला आहे.
अडवून अडवून हे हा, अडवून ते, हा. दिलीपजी So, अडवून. हा हो 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 आपण हो आता बरोबर. काल अजून एकाचा शब्द बघितला. हो हो हे तसं हे मग हे खास पहिल्याच श्लोकात हो निर्जित्य हो येस, करेक्ट करेक्ट. म्हणजे जिंकून, तसं हे अडवून. आणि हम्म. हा स्थितम वृक्षोबलम महत, तिथे उभं असलेलं मोठं सैन्य त्याला दिसलं तिथे, की जे राजमार्ग अडवून उभं होतं ते. स्थितम. हा हा मग त्यांनी रस्त्याच्या मध्ये हम्म बघितलं, ददर्श मध्यमे गुल्मे, रस्त्याच्या मध्ये त्यांनी सैन्य बघितलं, आणि त्या सैन्यामध्ये राक्षसांचे बहुन अनेक चराण गुप्तहेर होते, अनेक गुप्तहेर होते. हम्म. आता इकडे ह्याचा अर्थ काय ते द- ददर्श, हा ददर्शचा पाहिले किंवा पाहिले दृष्टी पाहिले पडले दोन्ही भूतकाळात येतो. पाहिले. पाहिले. हम्म. आपल्या पुस्तकात पाहिले दिले. पाहिलेच आहे ददर्श म्हणत येतात. हम्म. हा हा आता ह्याच्यानंतर जे आहे इथे कूट, मुदगर, पाणीहित, ते वेगवेगळे आयुधांची नावं आहेत त्याची. इथे त्यांनी दिलं एकाक्ष अनेक वर्णाक्ष लिहिलंय. तर त्या ह्याच्यामध्ये वर्णाक्ष नाही, ते कर्णाक्ष आहे. अच्छा. म्हणजे वर्णाचं. काही राक्षस एका डोळ्याची आहेत, तर काही अनेक कानांची आहेत, असं त्यात दिलं त्यांनी. अच्छा सरळ तर आपण काल एकाक्ष काय अर्थ काढला की अनेक अनेक वर्णाक्ष वर्णाचे, म्हणजे अनेक अनेक रंगाची असं वर्णाचे, म्हणा. अनेक हा, वर्णांचे. तर त्यांनी त्या ठिकाणी अनेक कानांची राक्षस दिली. कानांचे. खालच्या अर्थात तसं काही म्हटलं नाहीये आपल्याला, नाही खाली ना, जो ते त्यांनी नमूद वर्णाच्या केलाय. नाही, ते उल्लेखच नाही त्याचा काही या अर्थामध्ये, हा त्याचा उल्लेखच नाही केलेला. पण ते काल मी सुंदरकांडात उल्लेखच नाही. बघितलं आज ते हम्म हा म्हणजे एकाक्ष बरं. नहीं, कानाचा अर्थ दिला. एक आंख वाले, अनेक कानों वाले, छातों पर लंबे लटकते अच्छा स्तनों वाले, देखने में भयंकर, टेढ़े मुख वाले, विकट रूपधारी, बौणे आणि हा. बुटके, असे म्हणजे इतके. त्यांच्या हा, शरीराचं की शरीर यष्टीचं किंवा चेहऱ्याचं असं वर्णन केलं एकूण त्यामध्ये त्यांनी. हा असं वर्णन केलेलं हा आहे. हा हा. हा मुद्गर म्हणजे काय? पयोधरांचा अर्थ काय सांगितला? पयोधरान म्हणजे पयोधर्मही त्यांची मोठी मोठी स्तन पयो असलेले, म्हणजे लंबोदर. पाणी. अच्छा. लंबोदर म्हणजे मला काय वाटलं आधी की मोठं पोट असलेले, तसं नाही, त्यांच्या छातीवर त्यांचे मोठे लंब मोठे स्तन उदर. असलेले असे. आणि हे मुद्गर म्हणजे काय? मुद्गर मुदगर एक हत्यार आहे त्यांचं असं. हत्यार आहे का? ओके. हा, वेपन. कूट हे सुद्धा हत्यारच आहे. दंडे, काठ्या हे आयुध आहेत. पण अच्छा हे अच्छा. एकाक्ष मुद्गर हे आपल्या पुस्तकात नाही आहे. हे त्यांचं जे शारीरिक हो ना, हो यांचं ना, ते वर्णन झालं, पण केलेलं ते आहे, दिलं या चेहऱ्याचं ठिकाणी म्हणून किंवा काढलं मी ते. नाही का. आणि हे कसं हा आहे की हा तुम्हाला हे ते या दोन श्लोकांचं मिळून हे ओरिजि तयार झालं पूर्ण असं. ओरिजिनल हा सुंदरकांड कुठे मिळालं? नाही, माझ्याकडे घ्या, मी डाउनलोड केलं मागे केव्हा तरी, हो, अरे वा. अरे वा रामायण पूर्ण. बापरे. तुम्ही काय- नाही, वा रामायण पूर्णच केलं तुम्ही त्यावेळेला. भारी. हा. बापरे. मी हम्म. प्रयत्न करते इथे मिळायचा. माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी हम्म. सुंदरकांडचा हम्म. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलंय सगळं. त्यांचं मोठं पुस्तक प्रसिद्ध अरे झालंय. बाप अरे, हा, अरे ॲट ॲट वा एज वा 98. हा. अरे बापरे बापरे. बापरे. बापरे बापरे. कमाल. आपल्याला मराठी नाही कळत, त्यांनी इंग्लिश मध्ये केलंय. हो, हो ना. आणि ही वॉज व्हेरी आणि प्रोफिशियंट यावर इन संस्कृत आणि इंग्लिश. हा काय नाव, काय नाव आडनाव? त्यांचं शर्मा, म्हणजे आम्ही त्यांना ताता म्हणायचो. ते आता हा गेले, हा 102 वर्षाचे ते गेले. साऊथ माझ्या इंडियन आहे का ते? मैत्रिणी आहे इथे. साऊथ इंडियन आहेत का? हा, म्हणजे मैत्रीण साऊथ इंडियन आहे. हा, तेच म्हणजे गार्गी हा, शर्मा म्हणून लावतात ते शर्मा म्हणजे आडनाव. साऊथ इंडियन आणि आहे. बर हे बर. कर्नाटकी हा, आहेत. शर्मा म्हणजे साऊथ इंडियन. हा नाही, ते तमिळ ब्राह्मण. तमिळ ब्राह्मण आहेत. अच्छा. हा हा, बेंगलोरचे. करेक्ट. आणि तो दामले म्हणजे आपला मराठी आहे, पण ते इथेच राहायचे. म्हणजे तिचे आई वडील इकडेच राहायचे हम्म. तिच्याकडे. हम्म. पण त्यांचं म्हणजे एवढा अभ्यास आहे ह्या सगळ्यावर. मी तिच्याकडे कॉपी असली तर मी आणते आणि विचारते हो, तिला. काही हरकत नाही, चालेल. म्हणजे चालेल. आपल्याला फोटो काढून हो पाठवते हो, हे पर्टिक्युलर श्लोक बघून हो आपण हो हो. वापरू शकतो. हा. आता 7व्या श्लोकामध्ये आपल्याला काल एक होतं ते ह्य संस्त्रस्तः हा ग्रहात गृहम हा तो आहे राक्षसानाम आपल्याला. उद्यानानि च वानरः वीक्षमाणो ह्य संस्त्रस्तः प्रासादांश्च हम्म. चचारसः. तर ह्य म्हणजे ते ही असंस्त्रस्तः असं आहे ते. अच्छा. वीक्षमाणो
म्हणजे निर्भय होऊन, निर्भय होऊन संत्रस्त म्हणजे निर्भय का? या असंत्रस्त. संत्रस्त म्हणजे निर्भय ना? ही असंत्रस्ता. अच्छा, ही म्हणजे नाही निर्भय निर्भय का? हा, हो ना? त्रस्त म्हणजे ते त्रासलेला. संत्रस्त म्हणजे चांगला त्रासलेला. त्रासलेला. आणि असंत्रस्त म्हणजे न त्रासलेला, म्हणजे निर्भय. हा हा म्हणजे निर्भय. हा हम्म. बापरे, काय असा आपल्याला अर्थ ते काढायला लागतो आपल्याला, म्हणजे न हा ते संत्रस्त झालेला म्हणजे हा निर्भय. हा नय असं नय कळायला नय पाहिजे काय ते आपल्याला. नय. अर्थ व्यवस्थित. हं. हा. आणि ते आपला ह्य करत नंतर नव्हतं काही. नंतर तत्पुरुष अनंत पुरुष. हा. नंतर हं. आपल्याला ते ह्य कळत नव्हतं, मग ते ब्रेकअप मध्ये गेलो हा तर ते ही आणि ते असं झालं हा, ते. हा. म्हणजे ते य म्हणजे हा आलं. ई आणि असं असं. हा ते विरुद्धार्थी करताना ते तसं हम्म. य हा लावलं. हा वीक्षमाणो पण हे आहे का मग वर पाहत पाहत असं आहे का हा त्याचं हा हा वीक्षमाणो? क्षमा. विक्षमाणा म्हणजे शोध घेणे खरं म्हणजे. शोध घेणे. लुकिंग ऍट. हा, शोध घेणेच वाटतं ना. अच्छा, लुकिंग विक्षमाणा कुठेतरी गेला शब्द इथे. दिसतो का आत्ताचाच इथे? आहे अहो, आत्ताच्याच ह्याच्यात आहे. नाही, इथे दिसत नाही विक्षमान. नाही, मार्गमान. इथे नाहीये. मार्गमाना शोध आहे. नल दमयंतीच्या ह्याच्यात विक्षमाणा ती दमयंती शोधत फिरते तेव्हा होता हा तो तेच शब्द. आहे ना ते. हा, विक्षमान म्हणजे शोधणेच ना. हम्म. हम्म. इथे दिसत नाही. हा, ग्रहात झालं हे. विक्षमान यश संत्रस्त. हे झालं इथं प्रासादांश सोपं आहे. चचारसह फिरू लागला. आता इथे जे आहे ना हे, आता तुम्ही याच्यात पुस्तक याच्यात बघावर मॅडम आता पल्लवी मॅडम. हा काय तेषु 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 महालेषु हा भवनेषु भवनेषु महायशः. आता हे महायशः खालचा जो शब्द आहे ना, हा तेषां हा वृद्धिं तेषां मता वृद्धी. वृद्धी काय आहे नेमकं वृद्धी काल आपल्याला होत नव्हतं ना, त्याचा हो ब्रेकअप हो आहे. कळत देशा म्हणजे नव्हतं. वृद्धी असणार, वृद्धिम वृद्धी. वृद्धिम वृद्धिम असं काहीतरी हा, आहे ते. वृद्धी आणि हा हा करेक्ट. तेषां वृद्धी. वृद्धिम. अच्छा ते आहे पहा तिथे. कळलं. ब्रेकअप आहे का पूर्ण? मला जाता येत नाही हो मागे हो मला. आहे. तुम्ही टाकलंय त्याच्यात आहे. आहे त्यामध्ये. देशाम प्लस अधिक वृद्धिम. वृद्धिम वृद्धी आणि वृद्धिम वृद्धी असं काहीतरी ते. हो त्या पुस्तकाचं खरंच नाव टाका म्हणजे कळेल कधी काही मागलं आपल्याला तर त्याचा नाही, आता हे संदर्भ. हे जे मिळालं याचं काय म्हणतात त्याला, पीपीटी मिळाली तर दुरुस्त करता येईल आपल्याला. हा पीडीएफ असले की पीडीएफ मध्ये करता आणि येत ते नाही. खाली जाडून भस्म करून हा नाही, टाकलंय याचा तिथं ते सुद्धा दगड याचा श्लोक नाही मिळाला मला अजून. तो मिळेल उद्या आपल्याला. हम्म. हे तर कसं आहे, हा नुसता असेल का? सीतेला शोधत फिरतोय खालच्या हा. हा नाही, मगाशी कसं झालं होतं, दुसऱ्या श्लोकात तिसऱ्या श्लोकातलं आलं होतं अर्थ हो ना. तसा. खालच्या असं 9व्या काहीतरी श्लोकात असेल ते, कुठलं तरी मिक्स करून झालं असं असेल ते. काहीतरी पण वाचल्यावर ह्या कळेल वाक्यामध्ये नाहीये ते, या दोन्ही वाक्यात नाहीये ते. तो फक्त हम्म. बघत चाललाय की हा. सीता कुठे आहे. हो. सीता शोधतोय तो. हा, ते 9व्या त्यामुळे श्लोकात कदाचित आपल्याला बघायला पाहिजे. मगाशी बघू ना आपण कसं झालं आहे होतं का. हा. तिसऱ्या श्लोकात दुसऱ्या श्लोकात आता तर अर्थ हे वाटले. सगळं रावणाचं वर्णन पुढे आता. सर्वेषां समतिक्रम्य भवनानि समन्ततः आससादाथ लक्ष्मीवान राक्षसेंद्र निवेशनम. म्हणजे सर्व प्रासादांना ओलांडून हनुमान लक्ष्मीवान राक्षस राजाच्या निवासस्थानावर जाऊन पोहोचला. एवढंच नव्यामध्ये एवढंच आहे. सर्वेषां समतिक्रम्य, सर्वांना ओलांडून, भवनानी समन्ततः, जे आजूबाजू सगळे जे भवन होते, घर होते, त्या सगळ्यांना ओलांडून आस सादाथ लक्ष्मीवान आला. कुठे आला? राक्षस इंद्र निवेशनम. म्हणजे राक्षस इंद्र म्हणजे राक्षसराज रावण याच्या घराजवळ निवासस्थानावर आला. लक्ष्मीवान आहे तो, श्रीमंत आहे. म्हणजे हे फक्त रावणाचं वर्णन. रावणाच्या घराजवळ तो आला. असं साध म्हणजे ते सद गमनार्थ मागचं. तुम्ही म्हटलंय. हा हा समतिक्रम्य म्हणजे ओलांडून काय, हा हा आणि समंतत म्हणजे आजूबाजूला सर्व चारही बाजूला असा अर्थ सर्व घेऊन सर्व बाजूला. बाजू. हा. काल म्हटलं आपण ते कुरुक्षेत्राचं जे म्हणलं ते समंतत.
क्षेत्र. तर समंतप म्हणजे सगळ्या बाजूला सगळीकडची घरं पाहत पाहत तो चालला होता. सगळी घरं ओलांडून तो रावणाच्या घराजवळ आला. जवळ जाऊन पोहोचला. हा हा लक्ष्मण असं साधार्थ म्हणजे लक्ष्मण. असं सादाथ. मिळाविले त्याच्यामध्ये मिळाविले असतात. सद म्हणजे गमनार्थ असं तुम्ही म्हटलंय. लिट निजा लिट लकार आहे. बरोबर हा आहे. भूतकाळ. हा आर्स साध असं तुम्ही त्या टाइम टेबल तुमच्या टेबल मध्ये टेबलमध्ये. हो दिलं. हो हो हो. मिळाविले असा अर्थ. हा हा. हा आता हे पुढचं सोपं आहे, म्हणजे काही नाही फारसं. अनेक रत्न संकीर्णम निधिजाल समावृताम मनोरम हे सुद्धा दोन वेगळ्या मनोरमम श्लोकात घेतलेलं असंबाधम. दिसतंय. हा एक शब्द आहे बरं का हा. वेगळा. कुबेर भवनम हा यथा. मनोरम असं मनोरम आहे ते, म्हणजे कसं आहे त्याचं भांडार हे जे नाही त्याचं घर कसं आहे सुंदर त्याचं आहे. वर्णन हा आहे. हा अनेक रत्न संकीर्णम, खूप रत्न आहे तिथे. निधिजाल समावृतम, आणि त्या ठिकाणी धनाचे जाळं पसरलेले आहे असं. समावृतम म्हणजे त्यांनी झाकलेलं आहे ते, असं आवृत्त केलेलं आहे ते. समावृत म्हणजे चांगल्या प्रकारे आवृत्त केलेलं आहे. धनानी त्याच्या घराला पूर्णपणे आवृत्त केलं, म्हणजे संपूर्ण घर भरून धनच धन आहे, निधीच निधी आहे. धनानी अनेक भरलेलं. अनेक रत्न आहेत. मनोरम आहे आणि सुंदर आहे ते. असंबाधम म्हणजे विस्तीर्ण आहे, विशाल आहे, शांत आहे. हा तुम्ही दिलंय असंबाधम असंबाध. म्हणजे हे मनोरम. हा. आपल्याला वाटतं किंवा मनोरम मम संबाधम काय असं ते. मनोरमम असंबाधम असं आहे ते. संवादम. म मनोरमम. आणि म पायबोडक्या म आणि म अचा हा. हे झाला म झाला हा तो. मग पक्का मग झाला त्याचा. हा मनोरम Main अधिक concreteचं. म असं. कुबेर भवनम यथा. यथा म्हणजे सारखं. कुबेराचं घर आहे की काय असं वाटतं. सुंदर आहे ना त्याचा महाल. वर्णन खूप छान आहे याचं. कुबेराचंच होती ना रावणाची. लंका, ती हो, नाही, रावणाने कुबेर- घेतली हा. असं म्हणतात कुबेराचा ना. भाऊ असतो हा. नाही हो पण भाऊ ती आहे तो. म्हणजे लंका ही कुबेराची होती, हो ती ती ह्यांनी घेतली बळकावली, हे रावणाने करून. बळकावली ती. हो. हो सोन्याची लंका. होय, रावण नावाचं पुस्तक आहे. हो त्यात आहे, पण छान हे आहे बरं सगळं तो. त्याच्यामध्ये रावणाची बाजू हा. खूप छान मांडलेली आहे. हम्म. रावण हा त्याचे सगळे गुण काय होते सगळे दाखवले ते. छान पुस्तक, चांगलं आहे ते. कोण आहे लेखक? नाही ते लक्षात नाही येत मला. माझ्या लक्षात माझ्याकडे आहे, माझ्या मिस्टरांनी वाचलंय ते, काय काय मला सांगत होते. चांगलं आहे त्यातलं पुस्तक. हा. सांगते बघू तुम्हाला नंतर. ठीक आहे. हं. आता हे पुन्हा एक असं आहे की तिथे नुपुराणांच्या घोषेन, नुपुरांच्या घोषांनी, कांचीनाम निनदेनच, कमरपट्ट्यांच्या आवाजाने, मृगंधतल घोषैश्च, मृगंध जालांच्या घोषांनी, घोषवद्भी विनादितम, अशा निरनिराळ्या आवाजांनी तो सगळा महाल भरलेला होता. महालात सगळीकडे आवाजच आवाज होता. ते सुंदर छानपैकी आवाज, व्यंजनांचे, घोषांचे, कमरपट्ट्यांचे, मृदंगांचे, मृदुंग. असं सुगंधी, ऐश्वर्य आणि काय म्हणतात आवाजाने भरलेला असा महाल होता तो. संगीतमय. संगीताने. शब्द आठवायला नशीब लागतो. नाही हो असं काय नाही आठवत नाही केव्हा केव्हा. नाही म्हणजे आता ते आवाज आला नाही म्हणजे बरोबर ते आठवलं ते. हा म्हणजे आता ते त्यांचं हे कसं होतं, ते प्रसाद कसा होता त्यांनी दिला की डोळ्यासमोर चित्र येतंय येतं असं तसं आपल्याला. तेच ना, प्रासाद संघात युतम, म्हणजे अशा त्या प्रासादामध्ये अनेक खोल्या होत्या. खूप असे मोठे मोठे हॉल्स होते, म्हणजे प्रसादामध्ये प्रसाद होते, दालन. अनेक दालनं दालन. अशी. संघात युतम. आणि स्त्रीरत्न शत संकुल. स्त्री रत्न. त्या ठिकाणी शेकडो स्त्रिया होत्या त्या संकुलांमध्ये. नंतर सुव्यूढ कक्षम, या सुंदर रीतीने सजवलेले कक्ष होते, खोल्या होत्या. खोल्या होत्या. कक्ष. कक्ष, महाल खोल्या. किंवा हॉल्स, रूम्स. तेच. आणि मग ह्या ठिकाणी अशामध्ये हनुमान मोठ्या प्रविवेश घरामध्ये. महागृहम, हनुमान. या महागृहामध्ये, मोठ्या मोठ्या घरात घरामध्ये प्रवेश त्यांनी प्रवेश केला.
हो, प्र अधिक विष लिटक. प्रविवेश, प्रकर्ष आणि विवेश करतात. हा चालेल. हे 12वा नंबर आहे श्लोकचा आणि इकडे 44 दिलाय. नाही, ते नंबरवर नका जाऊ तुम्ही. नंबर ते काहीतरी तसं काय नेमकं आहे ना, ते ते मी तुम्हाला सुंदरकांडातलं. हे सुंदरकांडातले हा. नंबर मी टाकून देईल तुम्हाला नंतर काय ते ऍक्च्युअल नंबर काय आहे ते. काही गरज नाही अच्छा. आपल्याला. आपल्याला काही नाही, गरज सांगतो मी, पाहिजे असला तर काय कळतच नाही 12. अकॅडमिक इंटरेस्ट साठी पाहिजे तर करता येतं. कारण मग 12च करून टाकायचं असं. उत्तर लिहिताना आपण काहीतरी चुकीत लिहिलाच नको वाटायला ना. नको. हा. जाणकार माणूस हातला चेक करणार तर मग हम्म. हे झालं इथं. नंतर त्याचं किती होतं ते, अर्ध अर्ध योजन योजन विस्तीर्ण आयतम. आयताकृती होतं ते. अर्ध योजन आयताकृती. म्हणजे 13 किलोमीटरचं एक योजन असतं. हो. तर 1 योजन लांब आणि अर्धा योजन रुंद म्हणजे 13 किलोमीटर लांबी त्या महालाची आणि आणि 6.5 किलोमीटर रुंदी रुंदी. त्या महालाची होती. 1 योजन आणि अर्ध योजन असं. भवनम राक्षंद्रयस्य बहुप्रासाद संकुलम. अनेक विशाल संकुल भवनम त्यामध्ये होते. म्हणजे काय आपण हे होतं, आपले किल्ले गड कसे बघतो ना, तसंच आहे ते, कल्पना तसंच आहे. हो करा. हो हो, हा. येस. तसं विस्तीर्ण केलं, सगळं. कल्पना करायला. हा, हम्म. विस्तीर्ण आणि सुशोभित आणि रंगीत सुंदर. राजस्थान मधले राजवाडे बघितले तसं असतं ते. हा इव्हन तो हा. कोणता तो जयपूर, उदयपूर. जयपूर, आमेर. उदयपूर. हा. म्हैसूरचा राजवाडा संपूर्ण पाहायचं म्हणजे अख्खा दिवस पुरत नाही. हो हो. राजस्थानचा आणि आमेर फोर्ट हो, तेच. हो, अमेरकोटचे पण छान. जयपूर. मार्ग मानस्तु वैदेहीम सीता मायत हा. लोचनाम सर्वतः हम्म. परिचक्राम हनुमान हरिसूदनः. हरिसूदना. हा. हरिसूदन म्हणजे शत्रूंचा नाश करणारा. नाश करणारा हरिसूदना. कळतंय कसे हे शब्द कळतायत, आणि तुम्ही आता ते स्पष्ट करून दिलेत. हा, म्हणजे पटकन कळतं ना ते. मार्गमान असतो म्हणजे शोधता शोधता फिरलं त्या ठिकाणी. वैदेहीम, हा, मार्ग वैदेहीला. शोधत असताना. हा, हा. वैदेहीचा मार्ग शोधताना कुठे येते. सीताम आयत लोचनाम, ती कशी येते, तिचे डोळे चौकोनी दिला, आयत म्हटलं त्यांनी, पण विशाल लोचना म्हणू आपण त्याला. लांबट म्हणजे असं माशाच्या शेपचे. माशाचे, हा, मत्स्य म्हणा हा. तिला, किंवा विशाल. किंवा हरिण. आयत टपोरे, म्हणजे हरिण. रेक्टँगल झाला ना, म्हणजे टपोरे लांबुडके टपोरे डोळे. टपोरे डोळे म्हणू आपण, किंवा विशाल डोळे म्हणू त्याला. हरिण म्हणजे सीताम. हरिणाचे किंवा हरिण म्हणतात किंवा ना. मीनाक्षी म्हणतात ना. मीनाक्षी. हा, हा, मीनाक्षी म्हणतात. माशाच्या सारखे. उगीच ते आपल्याला सीतामाया वाटलं की मराठीला वाटतं सीतामाया आली काय याच्यामध्ये. सीताम आयत लोचनाम. सर्वतः ठीक आहे, त्याला परिचक्राम. मारुतीला तसे दिसले असतील, हनुमानाला तसे चौकोनी दिसले असतील. नाही, त्याला सांगितलं असतं वर्णन ना, अशी अशी बाई शोध म्हणून तो. हा? माशासारखे डोळे. आता ते आयत. विशाल लोचना घेऊ आपण, एवढंच दिलं याच्यात ना, मोठे डोळे असलेली. हो, विशाल पण तसंच लोचना लिहू. म्हटलेलं नाही करत. हा, आहे ना, त्याच्यात आयत केलंय. आयन लोचन मायंत असं म्हणतात ना. परिचक्राम. आयत आयत लोचना. सर्वतः परिचक्राम म्हणजे सगळीकडे फिरला. हनुमान हरिसूदनः. परिचक्राम हे कशा रूप काय म्हणजे चक्र. कसं आता हे विभक्ती किंवा परी परिचक्र अधिक फिरला. चक्र. हे भूतकाळाच आहे. त्याला परी हा हा. हिला उपसर्ग लागलाय. चक्र म्हणजे फिरणे, उपसर्ग. चक्रा म्हणजे फिरला, परिचक्रा म्हणजे चांगला फिरला, गोल फिरला किंवा असं काही सगळीकडे फिरला. तुमच्या त्या टेबल मध्ये परिक्रम झालाय बरं का, चालणं नाही झालं. हा, काय ते चुकलं मध्ये नाही, म्हणजे तसं आहे का परिचक्राम. परिचक्रा म्हणजे असं एक प्रकारे गोल फिरण्याच आहे तसं ते. चक्र म्हणजे म्हणजे गोलच तुम्ही आहे ते. परी अधिक क्रम लिहिलाय. क्रम हा, मग लिहिलाय. चुकलं, लिहिलं चुकलं. फिरला फिरला. चक्र पाहिजे का. चक्र पाहिजे, चक्र पाहिजे. परिचक्र. चक्राम. परिचक्र. ते उद्या पाठवतो.
परी अधिक चक्र. हा ठीक आहे, चक्र असं काही नाही. परिचक्राम. आणि चक्राम म्हणजे काय भूतकाळ तो फिरला तो हा फिरला फिरला. अनाद्यतन हा. भूतकाळ त्याचा. अनद्यतन हा. सगळं आता हे पण सगळे अनाद्यतच आहे ना ते. म्हणजे त्या परोक्ष काळात झालेलं म्हणजे अनंत आताच्या परोक्ष काळातला नाहीच आहे ना ते. नाही, पण लागलेला नाहीये ना अनाद्यतनाला. परोक्ष येईल का? परोक्ष येईल, मला पण तेच परोक्ष वाटतं. येईल का? वाटतं. परोक्षच नाही, वाटतं. परोक्ष हा असेल, माझ्या एवढं नाहीच म्हणते. अनंत नाही. परोक्ष, हो, ठीक आहे, ओके. म्हणजे बभुव सारखं आहे ते. हा हा हा, परिचक्राम. परिचक्राम. बरोबर म आहे ते. पूर्ण आहे ना. हा हम्म. हा. बभुव सारखं. एक तरी कळलं. नाही, बरोबर आहे ना. नाही, ते काय थोडं कन्फ्युज होतं की 15व्यामध्ये तत्र दिव्योपमं मुख्यं स्फाटिकं तत्र भूषितं अवेक्षमाणो हनुमान ददर्श शयनासनम. शयन आसनम पाहिलं त्याचं, ददर्श शयनासन, त्याच्या झोपण्याचं त्यांनी आसन बघितलं. लक्ष्मीदेवी बोलल्या काहीतरी, असा आवाज आला की नाही बरोबर आहे. हा नाही नाही मी तेच म्हणतो काय नाही. हा हा. बोला बोला. तत्र दिव्य उपमं मुख्यम. आता इथं वेदी शब्दाला, वेदी वेदी स्फटिकम म्हणजे तत्र भूषितम, स्फटिकाने बनलेली. स्फटिक म्हणजे संगमरवरीच ना. हो संगमरवरी. हा, होय. क्रिस्टल हा क्रिस्टल हा, का? स्फटिक म्हणजे क्रिस्टल. बापरे. क्रिस्टल. हा. क्रिस्टल. स्फटिक मणी असतात ना ते. हा हा हा. त्याच्यापासून बनलेलं म्हणजे किती काय असेल ते खरं. दिव्योपम मुख्यम अवेक्षमाणो हनुमान. बघितलं, हा, अवेक्षमान पाहिली. पाहिलं. ते आम्ही एका अगं कस्टमरला अधिक गेलो होतो बँकेत असताना, त्याच्याकडे ते सगळ्यात आहे ना, चंदनाचा पलंग होता त्याच्याकडे. हो का? वा. चंदनाचा पलंग म्हणजे केवढा वा. खर्च. मोठा डबल बेड होता चंदनाचा. असेल. हे ओके ना, इथे काय 15व्यात काही विशेष नाही. नाही, अगं अधिक 100. आता हे काय, हे अवेक्षमान. वेगवेगळे नाव आहेत बरं काही. दांत कांचन चित्रांगैः वैडूर्यश्च वरासनैः महारहास्तर महार हस्तारणोपेतैरूपपन्नम. महाधनैः. रूपपन्नम. हे आपल्या विष्णू सहस्रनाम महाधनी. मध्ये आल्यासारखं आलंय. हा, ते खूप जोडलंय महार केलं. हार. हा, महार हार असं ते. महार हार काय काय होतं तिथे स्तारणोपेतै ते. रूपपन्नम. म्हणजे किमती. काय करना बरं एवढं महागाचं किमती. लावून. महार्ह. क्या क्या लगाया था उसको देखो. वैडूर्य, महार नीलम मणी, आस्तरण अत्यंत मूल्यवान. हो, त्याचे ते काय म्हणतात त्याला, आभरे वगैरे असे ते सर्व भाग हस्ती दंताचे. महारह म्हणजे हत्ती का? हस्त नाही, महार म्हणजे मोठं. सुवर्णाचे बनवलेले चित्रविचित्र दिसत होते. अत्यंत मूल्यवान पलंगावर बहुमूल्य बिछाणे पसरले महार्ह होते. म्हणजे किमती. हा, महार म्हणजे काय? मोठे किमती किमती. व्हेरी व्हॅल्युएबल. कॉस्टली. अच्छा, हा हा. म्हणजे व्हेरी व्हॅल्युएबल. मोठे अस्तर आहे ते. अस्तर म्हणजे त्याचे कवर्स, बेडशीट. बेडशीट. मूल्यवान. बिछाण्यावर टाकायची हा, बिछाना, चादर, बेडशीट सगळंच बेडशीट. मौल्यवान आहे. चादर त्याचं काय महाल पण. बहुमूल्य हो ना. बिछाने. मग काय. हे सगळं झाल्यानंतर त्याचं वर्णन फार मस्त आहे पुढे. हो आहे. महार हा अस्तर